नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर आपण काय करणार आहे, नारळाची फांदी पण काढणार आहे. तर नारळ पडतं का बघणार आहे. तर आता वरती एक नारळाचा घड आहे, ही फांदी आहे. तर आपण फांदी काढत आहोत. नारळाची फांदी काढलेली आहे. तर वरती घड लोंबलेला आहे ना, तो तसाच आहे, थोडासाच बाकी आहे. हे बघा, नारळाचा घड आताच पडलेला आहे. आपण लाईव्ह बघितलेला आहे. आता आपण नारळ गोळा करणार आहोत आणि आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. कारण मी व्हिडिओ बनवतानाच फांदी काढली की नारळ पडतील असं वाटलेलं, पण फांदी काढली तरी नारळ पडत नव्हते. मग मी तुम्हाला नारळाविषयी माहिती देत होते, तर तेवढ्यात नारळ पडलेले आपण पाहिलेले आहेत. आता आपण गोळा करू. बघा, अशा पद्धतीने ही नारळाची फांदी, हे नारळ पडलेले आहेत. हे पाण्याचे नारळ आहे, तिकडं पडलं एक. अशा पद्धतीने आपलं हे गावाकडच्या नेचरमध्ये नवीन प्रकार घडलेला आहे. नारळाची फांदी खाली आलेली आहे. आता अजून पण वरती 2-4 आहेत, ह्या साईडने पण आहे, इकडून पण आहे, मागून 2 आहे, तिकडून सगळ्या 3 आहे, 4 आहे मोठ्या आणि वरती छोट्या छोट्या आहेत. तर आता आपण नारळ गोळा करून घेऊया. आपण नारळ गोळा करणार आहोत. आता नारळाचे झाडं तुम्ही बघितलेच असतील अगोदर, पण नारळ पडताना, एक नारळ पडताना पण बघितलं नसेल कोणी. हे आता पूर्ण घडच पडलेलं आहे आणि घड पडताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तर आता आपण नारळ गोळा करतोय. एका घडाला किती नारळ होते आहेत ते पण आपल्याला समजणार आहे. नारळ गोळा करणं पण एक काम असतं, ते पण नशिबात असावं लागतं. सगळेच कामं नशिबात असावे लागतात. आणि आपण जर का आनंदाने केलं ना, तर आपल्याला भरभरून सर्व मिळत असतं. न मागताही आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात. म्हणून कधी पण जे मिळेल ते समाधानाने ॲक्सेप्ट करायला हवं. तर आपले नारळ गोळा करून झालेले आहेत. उचलता का बघू आता आपल्याला. किती 3, 6, 7, 8 नारळ मिळाले. जड आहे भरपूर. उचललं. एवढे नारळ मिळाले. आपण आता नारळ मोजणार आहोत, बघणार आहोत. 3 नारळ आहे ते, 4, 5, 6, 7, 8 नारळ मिळाले आहेत. विकत घ्यायला गेलं तर किती पैसे मिळतात, कारण सगळीकडे वेगवेगळा भाव आहे. पण 60 रुपये तर परमनंट भाव आहे.
हे 8 नारळ आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती हिरवे आहेत, ताजे आहेत. हे वाळलेलं आहे थोडंसं. ते पडायच्याच याच्यामध्ये होते. इथं वाळलेलं आहे. आणि हे बघा. तर हे आमचे 2013 साली लावलेले झाडं आहेत नारळाचे. तर अंदाजे 5-7 वर्षापासून आम्हाला फळं मिळतात. तर एक झाड लावलं तर 100 रुपयाचं झाड आपण लावतो. त्याला फक्त पाणी घालायचं असतं. तर आपण तेवढं जरी काम केलं, नुसतं पाणी घालायचं, तर आपल्याला कायमस्वरूपी फळं खायला मिळतात. आणि दुसरीकडं आपल्याला पैसे घालवायची गरज नाही आणि दुसरीकडं जाण्याची पण गरज नाही. कारण आपल्याला घरीच अवेलेबल होऊन जातात. म्हणून प्रत्येकाने एकतरी नारळाचं झाड लावलं पाहिजे. आणि भले आपल्याला नाही खायला मिळालं तर उद्या आपले मुलं खातील, आपले नातवंड खातील, कुणी ना कुणी खातील. म्हणजे नारळाचं आपण एकतरी झाड लावावं असं मी का म्हटले. कारण नारळ आपल्याला किती फळं देऊ शकतं आणि म्हणजे त्याच्यापासून किती फायदा आहे हे मी तुम्हाला आता म्हणजे उदाहरणासह स्पष्ट करून दाखवणार आहे. तर आता बघा, हे आहे आपलं नारळाचं झाड. तर ह्या नारळ झाडाचं घड म्हणजे 8 नारळ आताच आपण पाडलेले आहेत. तर बघा, इकडून एक घड आहे नारळाचा. इकडच्या साईडने एक आहे, डाव्या साईडने एक आहे, उजव्या साईडने एक आहे. आणि खाली पण लोपलेले आहेत. तर पलीकडच्या साईडने आहेत. मी पलीकडं जाऊन मी तुम्हाला दाखवते म्हणजे एका नारळाला किती फळ येतं. पण आलेलो आहे दुसऱ्या साईडने, पलीकडून म्हटली ना मी. तर बघा किती नारळ आहेत. म्हणजे विरुद्ध साईडने बघा, हे इकडं आहे. तर अजून 3, 4, 5 घड आहेत. तर एवढे नारळ एका झाडाला आहे. म्हणून मी म्हटले नारळाचं एक तरी झाड असावं आपल्या दारामध्ये, जेणेकरून त्याचा उपयोग आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी होऊ शकतो. तर हे दुसरं नारळ आहे. त्याचं पण एक घड पडलं आहे काल परवाच. वरती आहेत. हे 2 नंबरचं झाड आहे. ते 1 नंबरचं पडलं, ते 2 नंबर, हे 3 नंबर आहे. हे बघा, तिथे एक छोटीशी चिमणी आहे, दिसते का नाही माहीत नाही, डाव्या साईडला. नारळाचं खाते ते. छोटीचे पोपटी कलरची दिसते ती. तर असे हे आपले नारळ आहेत. तर मी विरुद्ध साईडने आलेले आहे, घराच्या दुसऱ्या बाजूने. हे इकडं गावठी नारळ आहे. याचं पण काल एक घड पडला पावसाने. तर हे गावठी नारळ आहे. मी तुम्हाला गावठी नारळ अजून दाखवते. हे बघा, पार आतमध्ये आलेलं आहे. हे आतल्या साईडने, आपल्याच साईडने. तर मी एक गोष्ट तुम्हाला सजेस्ट करील की नारळ लावताना ना कलम आणून नका लावू, गावठी नारळ लावा. म्हणजे एक मोठं नारळ घेऊन या दुकानातून आणि ते पाण्यामध्ये ठेवून घरामध्येच मोठं करा, झाड तयार करा. आणि त्या झाडापासून लावलं ना की मग त्याला किडे बिडे होत नाही, त्याची जास्त निगा राखण्याची गरज नाही. हे आहेत पिवळे नारळ. हे बाहेरून दाखवलं होते, ही आतली साईड आहे. तर 13 वर्षापासून आम्ही नारळ लावलेले आहेत. तर आमचा अनुभव असा आहे की नारळ लावताना कलम न लावता आपलं घरीच झाडं तयार करून लावायचे. तर नंतर मग मी आहे ना घरी करूनच लावलेले आहेत. हे सगळे गावठी नारळ आहेत. कारण भुंगे लागलेले ना मध्ये मध्ये, तर जात नाही लवकर.
त्याचं ते कंद पण खाल्ला जातो. मग मी पटकन नारळ तयार केले आणि लावून दिले, तर ते असे झालेले आहेत. हे तिकडे पण 2-3 आहे. तर आता आपण नारळ सोलणार आहे. आपल्याकडं मशीन पण आहे, नारळ सोलायचं मशीन. तर आपण बघू सोलून येतं का आपल्याला. हे आपण असे हे रेगा मारून म्हणजे काढूनच घेतलेले. आता आपण हे काढून घेऊ. एवढं नारळ मिळालेलं आहे आपल्याला. हे नारळ आपलं साला काढून झालेलं आहे. आता आपण त्याचं पाणी काढणार आहोत. नारळाचं पाणी आपण काढलेलं आहे. हे बघा. ताजं नारळाचं पाणी, म्हणून आपल्या घरासमोर एक तरी नारळाचं झाड पाहिजे. पाणी भरपूर आहे, पण थोडंच निघतं आहे. आपल्या या ताज्या नारळापासून ताजं नारळ पाणी मिळालेलं आहे. आता आपण पिणार आहोत. हे नारळाचं पाणी आहे. हे फोडलेलं नारळ आहे, साल काढलेली, आणि हे पूर्ण नारळ आहे.
आणि नारळाचं झाड तुम्ही बघितलेलंच आहे. तर हे पाणी मी पित आहे. कसं झालं सांगते. मी नाही बनवलं आहे, प्रकृतीने बनवलेलं आहे. मी पिऊन दाखवते कसं झालं सांगते. एकदम गोड आहे. मीठ मिरची साखर गूळ टाकायची गरज नाही, कारण प्रकृतीने काही न टाकता पण गोड पाणी तयार केलेलं आहे आणि ते आपल्या शरीराला चांगलं असतं. नारळ पाणी रक्त भरून काढतं आणि सगळ्याच आजारांवरती नारळाचं पाणी चांगलं असतं. तर अशा पद्धतीने मी नारळाचं झाड, नारळाची फळं, नारळाचे उपयोग आणि आपण नारळ का लावावं तर हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला पटलंच असेल तर तुम्ही दुकानात जाऊन एक मोठं नारळ बघून या आणि पाण्यात टाकून ठेवा. अंदाजे 1-1.5 महिन्यामध्ये कोंब येईल त्याला. नंतर ते कुंडीमध्ये लावून द्या. तो फक्त पाणी घालत जा आणि अंदाजे 1-2 फूट झाला ना नारळ की तो शेतामध्ये, जमिनीमध्ये किंवा आपल्या घरापुढच्या जागेत किंवा कुंडीत मोठ्या लावलं तरी चालतं आणि त्याला नंतर नारळ येतील आणि त्याचा शो पण होतो. पानं पण चांगले असतात आणि दिसताने पण छान दिसतं आणि आपल्याला नंतर 1 ग्लास पाणी पण मिळतं. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. नारळ निघलं आहे आतमध्ये, पक्व झालेलं आहे पण कवळं लागतं आहे. तर नारळ पाणी आणि असं नारळ असेल तर मग आपल्याला काय हवं? मज्जा.